रात्री वारंवार लघवीला उठण्यामागे आयुर्वेदानुसार कोणता दोष वाढतो? पित्त, कफ, वात आणि अग्नी. योग्य उत्तर आहे वात. मित्रांनो, बस्ती हे अपान वायूचं स्थान आहे आणि मूत्रविसर्जन करणं हे त्याचं काम आहे. त्यामुळे अपान वायू बिघडला तर मूत्र होतच कमजोर होतं आणि 3-4 वेळेला लघवीला जावं लागतं. खालीलपैकी कोणते फळ लघवीच्या त्रासात उपयोगी ठरते? पेरू, जांभूळ, चिक्कू आणि केळ. योग्य उत्तर आहे जांभूळ. मित्रांनो, तुरट चवीचं जांभूळ मूत्रमार्गातील दाह, सूज कमी करून मूत्रमार्ग सुरळीत करतं. मधुमेही लोकांना सारखं बाथरूमचा त्रास असेल तर त्यावेळी त्यांनी जांभळाच्या बियाचं जर पावडर घेतलं तर हा त्रास त्यांचा कमी होतो. मित्रांनो, तुम्हाला आरोग्य आणि आयुर्वेदाविषयी आवड असेल तर प्लीज आयुर्वेद चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आहे, रात्री अतिलघवी होत असल्यास कोणती सवय आयुर्वेदानुसार बदलावी? सकाळी तेल लावणे, सूर्यास्तानंतर पाणी अधिक पिणे, योगा करणे, सकाळी फळ खाणे. योग्य उत्तर आहे सूर्यास्तानंतर पाणी अधिक पिणे. याचं कारण असं आहे, सूर्यास्तानंतर आपली पचनशक्ती कमी होते आणि पाणी जास्त पिलं तर शरीरामध्ये कफ आणि क्लेद निर्मिती जास्त झाल्यामुळं रात्रीतून आपल्याला जास्त वेळा लघवीला उठावं लागतं. पुढचा प्रश्न आहे, मूत्रविकारांमध्ये आवळा कसा उपयोगी आहे? मूत्रवर्धक म्हणून, मूत्राशय शिथिल करतो, उष्णता वाढवतो, काहीच करत नाही. योग्य उत्तर आहे आवळ्याचा मूत्रवर्धक गुण. आवळा मूत्रमार्गातील पेशी बळकट करतो, तिथे असलेला दाह, सूज, जळजळ कमी करतो आणि मूत्रप्रवृत्तीवर नियंत्रण आणतो. मित्रांनो, त्रिदोषनाशक हा आवळा आयुर्वेदातील एक उत्कृष्ट रसायन आहे. पुढचा प्रश्न आहे, रात्री वारंवार लघवीला जाण्याचं एक महत्त्वाचं कारण कोणतं आहे? जड, आंबट किंवा खारट पदार्थ खाणं, सूर्यास्तानंतर पाणी कमी पिणं, सूर्यास्तापूर्वी जेवण करणं, व्यायाम करणं. योग्य उत्तर आहे जड, आंबट किंवा खारट पदार्थ खाणं. या पदार्थांमुळं आपली पचनशक्ती मंदावते आणि कफ, क्लेद आणि आम निर्मिती होऊन मूत्रनिर्मिती पण जास्त होते आणि शरीरात सूज येऊ शकते. पुढचा प्रश्न आहे, मूत्रविकारातील आयुर्वेदानुसार प्रमुख रोग कोणता मानला जातो? प्रमेह, कावीळ, आम्लपित्त आणि अर्श. योग्य उत्तर आहे प्रमेह म्हणजेच मधुमेह. यामध्ये शरीरातील प्रामुख्याने कफदोष वाढतो आणि तो मांस आणि मेद धातूंना दूषित करून दूषित पदार्थ मूत्रमार्गाने बाहेर काढले जातात, त्यामुळे मूत्राचं स्वरूप बदलतं. पुढचा प्रश्न आहे, रात्री लघवीला जास्त वेळा सामान्यतः कोणाला जावे लागते? महिला, पुरुष, वृद्ध व्यक्ती आणि लहान मुले. योग्य उत्तर आहे वृद्ध व्यक्ती. यांच्यामध्ये मांस, मेद, मज्जाधातूचा क्षय झालेला असतो आणि त्यामुळं अपान वायूची वृद्धी होते, मूत्रधारण क्षमता कमी होते, मूत्राशयावरचं नियंत्रण कमी होतं, त्यामुळं रात्री लघवीला त्यांना जास्त वेळेला जावं लागतं. पुढचा प्रश्न आहे, मनाच्या कोणत्या अवस्थेमुळे लघवीला वारंवार जावे लागते? चिंता, भूक, तहान आणि खुशी. योग्य उत्तर आहे चिंता. मित्रांनो, चिंता, काळजी, मनावरील ताण या गोष्टींमुळे वात वाढतो, त्यामुळं झोप न येणे, बेचैन होणे, लघवीला वारंवार जावे लागणे ही लक्षणे निर्माण होतात. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, मनाच्या याच अवस्थेमुळे आपलं आम्लपित्त पण वाढत असतं. तर आम्लपित्ताविषयीचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज पाहून घ्या. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.